शिवसेनेमधील दुफळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन भाग झाले। या फुटीनंतर महाराष्ट्राचं राजकारण अगदी ढळून निघालं। पक्ष फुटीनंतर अजूनपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची एजा सुरूच आहे। अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीसोबत गेले त्यावेळी यामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा केली जात होती। दरम्यान लवकरच दोन्ही पवार एकत्र येतील असाही राजकीय तज्ञांचा अंदाज होता। दरम्यान याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। कारण आहे शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याचं। शरद पवार यांनी एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे। शरद पवार गट आणि अजित पवारांचा गट एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या वक्तव्यानेच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात विलिनीकरणाचे वारे वाहताना दिसत आहे। यावेळी शरद पवारांना पक्षाच्या भविष्याबद्दल विचारण्यात आलं होतं। यावर ते म्हणाले, सध्या पक्षात अजित पवारांसोबत जाण्याबाबत दोन मतप्रवाह आहे। एक गट अजित पवारांसोबत जाण्याबाबत सकारात्मक आहे, तर दुसरा गट कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जोडला जाऊ इच्छित नाही। त्याऐवजी ते इंडिया आघाडीसोबत राहण्यास तयार आहे। सध्या इंडिया आघाडी फार सक्रिय नाही, त्यामुळे सध्या स्वतःच्या पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि अधिकाधिक तरुणांचा समावेश करून घेणं आवश्यक आहे। तसेच शरद पवार यांनी म्हटलं की सुप्रियाला स्वतःला निर्णय घ्यावा लागेल। संसदेत विरोध बसायचं की नाही हा निर्णय सुप्रियाला घ्यावा लागेल असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात काका पुतणे एकत्र येतात का हे देखील पाहावं लागेल। यावर तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। धन्यवाद।